फटके मारायचे ना. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे परी मला हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर तोमामी हॅपी बर्थडे टू यू. अरे हो तू केक पण का. हे सगळे बघा हे लोक माझ्या माझ्या बर्थडेच्या डेकोरेशन वा मस्त वाटते ना. हाय गाईज, तर फायनल माझा बर्थडे चालू झालेला आहे आणि आमचं रात्रीचं सेलिब्रेशन झालंय ऑलरेडी. आणि आता आम्ही लोक टाइमपास करत बसलोय. सगळ्यांना झोपा आल्या आणि माझ्यासाठी काय बसलेत कारण माझं फोटोशूट चालू आहे. आता आम्ही उद्या कुठे फिरायला जातो मी तुम्हाला सगळं दाखवते. तोपर्यंत चलो बाय बाय गुड नाईट. बाय करा. बाय गाईज. लाईक करा. ये हाय मी सलोनी. आता मी ही बर्थडे मॉर्निंग आहे आणि आता आम्ही मठात चाललोय. पहिलं मठात जाऊन येतो नंतर गणपतीच्या मंदिरात जाऊन येतो कारण आज संकष्टी आहे. नंतर मग काय पण खाऊ शकतो. नंतर मग चिकन हडपू शकतो. हात पण गरम लागतोय तो. आणि नंतर आम्ही फिरायला जातो. पावडर लाव मला पण थोडीशी. बर्थडे मॉर्निंग रंगली. तर हे स्वामींचं मठ आहे. स्वामींच्या मठाजवळ जात होतो आणि चारकोपचं खूप फेमस मठ आहे आणि इतकं सुंदर आणि शांत मठ आहे. मला तर इथे यायला फार आवडतं. मग स्वामींच्या मठामध्ये गेलो तर काल गर्दी नव्हती कारण चालू दिवस होता. गुरुवारी भरपूर जास्त गर्दी असते आणि इतकं मस्त आणि प्रसन्न वाटलं. स्वामींचं दर्शन इतकं सुंदर झालं आणि स्वामींच्या पाया पडून घेतले. त्यासोबत गणपती बाप्पा आणि साईबाबांच्या सुद्धा पाया पडालो आणि निघालो तिथून. तर तिथून मायाच्या इथे एक कोल्हापूरची अंबाबाईचं सुद्धा मंदिर आहे तर तिकडे घेऊन चालली आहे मी तुम्हाला. तर ते सुद्धा इतकं सुंदर मंदिर आहे ना. जे लोक कोल्हापूरला जाऊ शकत नाही त्यांनी नक्की इथे या. हे 8 नंबरला मंदिर आहे. हा आहे त्याचं एंट्री गेट आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे. तिथे पण काल कोण नव्हतं त्यामुळे तिकडे पण सुंदर दर्शन झालं. त्या साईडने आत बलिले. पण मारो. तर या मंदिराबाहेरचा परिसरसुद्धा खूप शांत आणि छान आणि स्वच्छ असतो. आणि मेन म्हणजे इथे या देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रीला एवढी गर्दी असते. खूप बायकांची अक्षरशः लाईन लागलेली असते. आणि मेन म्हणजे देवीला 9 दिवस 9 वेगवेगळ्या कलरच्या साड्या आणि प्रॉपर ड्रॅपिंग केलेलं असतं. इतकं भारी वाटतं ना देवीचं लूक बघायला. तर मग गेले. माझा बड्डे होता म्हणून देवीचं पण जाऊन दर्शन घेऊन आले आणि असंच आता डे सेलिब्रेट करूया पुढे जाऊन. लक्ष्मीच्या मंदिरात सुद्धा पाया पडून आले आणि आता घरी जातो. मया भाई पानी भरेगा फिर बाद में हम लोग निकलते हैं घूमने के लिए. ये काम नहीं छूटना चाहिए कितना भी हो जाने दे. तर हा गोराई खाडीचा रस्ता आहे. आम्ही घरी गेलेलो. घरी जाऊन रेडी वगैरे झालो आणि त्याच्यानंतर फिरायला जायला निघालो. तर फिरायला जायचं म्हणजे कुठे आमचं ॲज युजल गोराई बीच. तर गोराई बीचला जाण्यासाठी पहिलं आम्ही खाडीवर जायला लागतं आणि खाडीवरून तिथे बोटिंगने नंतर पुढे पलीकडे जाऊन तो गोराई बीचला जायचा रस्ता आहे. सो आम्ही गेलेलो आणि नेमकी तिथे बोट लागलेलीच होती. त्यामुळे आम्हाला पटकन गाडी टाकायला भेटली. ऑलरेडी बोट तिथे उभी होती म्हणून लवकर गाडी घेऊन बोटीमध्ये टाकली आणि पलीकडे गेलो. आणि आता बघा माझा नेक्स्ट प्रवास. फायनली आता आम्ही फिरायला चाललोय. कुठे चाललोय? ॲज युजल आमच्या गोराई बीचला. गोवा म्हणजे आमचा मिनी गोवा. आमचा मिनी गोवा. आता बघूया तिथे जाऊन हॉटेल शोधायला लागेल की कुठल्या हॉटेलला जाऊन बसतोय. थोडा वेळ बीचला जातो, फोटो वगैरे काढतो आणि मग सनसेट झाल्यावर मग हॉटेलमध्ये जातो. कारण नाईटला तिथे डीजे वगैरे असतं तर थोडंसं एन्जॉय करायसाठी. देखते अभी मया भाई किधर लेके जात आहे. आणि आम्ही मेन म्हणजे आम्ही जाऊन मॅचिंग केलं. आम्ही पहिलं त्याने ब्लॅक घातलेला शर्ट. मग मी त्याला बोलली चल आपण जाके थोडं लेते. तर आम्ही सकाळी जाऊन परत शॉपिंग केली. आम्ही दोघांनी रेड घातला. रेड भगवा रंग रंग रंग. भगवा सॉरी रेड.
प्यार का कलर. खून का कलर, खून का. खून का आणि प्यार का कलर. हा प्यार का हार्ट खिला है. हा तो फोन आहे ना. वाव मस्त खाली खाली रोड आहे आणि आज चालू दिवस आहे. हो आज गर्दी थोडी कमी असू दे. हा बघा पॅगोडा किती लांब आहे ग. वाव आमचे कपडे अलाउड नाहीयेत म्हणून, नाही तर आम्ही लोक गेलो असतो पॅगोडाला. आमचे का तुझे? हा माझे सॉरी माझे, कारण पॅगोडाला स्लीवलेस आणि वन पीस वगैरे अलाउड नाही आहे. कोण येत असेल तर पूर्ण कपडे घालून या. वाव कसला भारी वाटतोय हा लालमला. काय डोंगर झाला मला पकडायला ये भाई. काढायलाच कोण नाही. प्लीज कोण अवेलेबल असेल तर आमचे फोटो काढायला या. कोणाला बोलणार. आणि एक दोघांनी आमचे फोटो काढले, इतके घाणेडे काढले की आम्हाला आवडलेच नाही. कारण त्या लोकांनी अँगल विंगल काय नाही, आपलं काढायचं म्हणून काढले. आणि आता आम्ही कोणाला तरी फोटो काढायला शोधतोय. असा प्रॉब्लेम असतो जर दोघं यायचं तर. आणि हिला दोघं आलेले आवडतात. मग ग्रुप आलेले आवडतात. हनीमूनला ग्रुप घेऊन जाशील. हो. फायनली मी परत आली आहे आणि माझा डे कंटिन्यू होतोय. जो माझा मी तुम्हाला बोललेली की माझा बड्डेचा डे. तर माझ्या मैत्रिणी आता येत आहेत बाहेर केक कापायला. कारण काल मी त्यांना बोललेली की मी बाहेर जाईल तर मला यायला लेट होईल, मग तुम्ही परत थांबत बसाल. तर आता मैत्रिणी येत आहेत आणि आता मैत्रिणींचं सेलिब्रेशन करूया. हा आउटफिट तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्हाला मागून दिसत. पटपट रेडी झाली ऑफिसवरून येऊन आणि आता केक कटिंग करूया. चलो बाय बाय. बाकीच्या अच्छा अच्छा. हाय हाय हाय. तू घरी का गेलीस ग? माझ्या मम्मी तुला बस मध्ये बघितलं. हॅलो गाईज. तर माझा फेवरेट केक आणला या लोकांनी. रसमलाई का चांगलीच बोलते मी. हे चांगली बोलते ना ग गाईज. चांगली बोलते ना ग गाईज. फोटो काढूया आधी, मरू नकोस. पुन्हा प्लीज एक रिकॅप तिथे पडलेला आहे. प्लीज प्लीज प्लीज. हे बघ बघ ही नवीन वाली. मग माझी मम्मी तुटलेली वाली पण ठेवेन दे तुझ्यासाठी खास. प्लीज 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 एकदा वन्स मोर. हा
ती ताकद बघा केवढी आहे शिट फायनली आम्ही ज्या जिंकलेली आहे ही पोरगी जिंकलेली आहे आता चिकीला दाखव एक सगळ्यांनी कडक कडक करून थ्री टू वन गो बाय बाय गाईज बाय बाय मज्जा आली चला बाय बाय कॅमेरा चाल बाय बाय हाय फायनली माझा हा बर्थडे ब्लॉग ओव्हर झालेला आहे आणि आता मला कसा माझा बर्थडे झालाय काय झालंय सगळं पटापट कमेंट करून सांगा माझे बलून लटकवलेले सगळे खाली आले आणि माझा बर्थडे ब्लॉग कसा झालाय मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला बाय बाय हाय गाईज फायनली माझा बर्थडे संपलेला आहे माझ्या रात्री फॅमिलीने नंतर मयाने आणि नंतर माझ्या मैत्रिणींनी असा माझा बर्थडे मस्त सेलिब्रेट केला मला खूप मज्जा आली आणि आय होप माझे सगळे बर्थडे असेच माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जाऊ दे हीच मी विश मागते आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे ही मी एक सेकंड विश मागते अजून थर्ड विश मागते देव बोलली काय करते काही नाही स्वामींना सगळं माहिती आहे की मला काय हवं आणि काय नको आहे चल जे पुढचे ब्लॉग बघण्यासाठी मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला हाईप करून ठेवा चला बाय बाय